नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसाला भेंडी दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा आणि नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मसाला भेंडी करणार आहे। तर मी भेंडी अर्धा किलो घेतली आहे। आता तुम्हाला ही भेंडी मी कापून दाखवते। तर चला आता आपण ही भेंडी कापून घेऊया। मी भेंडी कापून घेतली आहे, बघू शकता मधून कापली आहे मी। आता आपण ही भेंडी फ्राय करायची आहे। त्याच्या आधी मी तुम्हाला मसाले दाखवते, म्हणजे वाटण दाखवते ह्या भेंडीसाठी लागणारे। तर चला आता आपण पहिले वाटण बघूया आणि मग मसाला भेंडी फ्राय करू। आपण मसाला भेंडी करणार आहे, तर त्याच्यासाठी मी आलं किती घेतले ते बघा। 9-10 लसणाच्या कांड्या, आलं आणि लसणाची पेस्ट बनवणार आहे। टोमॅटोची पण पेस्ट बनवणार आहे। फोडणीसाठी मी 2 कांदे कापले आहे बारीक, बघू शकता तुम्ही। आता आपण पहिले आलं लसणाची पेस्ट बनवू आणि टोमॅटोची पेस्ट बनवूया। चला आता टोमॅटोची पेस्ट आणि आलं लसणाची पेस्ट बनवून झाली आहे। आता तुम्हाला मसाला भेंडीसाठी लागणारे मसाले दाखवते मी तुम्हाला। चला मसाला भेंडीसाठी लागणारे मसाले दाखवते। चवीनुसार मीठ घेतला आहे, धना पावडर घेतली आहे अर्धा चम्मच, 1.5 चम्मच तिखट मिरची पावडर घेतली आहे, 1 चम्मच किचन किंग मसाला घेतला आहे आणि गरम मसाला अर्धा चम्मच घेतला आहे। हे सगळे मसाले आपण आता घेऊन मसाला भेंडी बनवायची आहे। चला आता ही भेंडी मी मधून कापून घेतलेली होती। आता ही आपण फ्राय करून घेऊ मसाला भेंडी करण्याच्या आधी। तर चला आता आपण पहिले फ्राय करूया। आता ही मी फ्राय करून राहिली आहे, म्हणजे तेलामध्ये चांगले परतून घेते। त्याच्यातला जो तिखटपणा आहे, ओलसरपणा आहे, तो फ्राय केल्यावर निघून जाईल। आता आपण ही 2-5 मिनिट आपण फ्राय करून घेऊया। आपली मसाला भेंडी फ्राय झाली आहे, आता मी काढून घेते। चला आता भेंडी काढून घेऊ आपण। ही आपली तापली आहे। आता आपल्याला जेवढं लागतंय तेवढं तेल घ्यायचं। एक चम्मच जिरं टाकायचं आहे, हिंग टाकायचं थोडंसं, जिरं आपलं कडकडलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे, जो मी 2 चम्मच दोन कांदे कापले होते। गुलाबी करून घ्यायचा। आता आपला गुलाबी झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। दोन मिनिटं चांगली आलं लसणाची पेस्ट शिजून द्यायची आहे। आपण आलं लसणाची पेस्ट चांगली परतले गेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 चम्मच मिरची पावडर टाकायचा आहे, 1 चम्मच धना पावडर टाकायचा आहे, 1 चम्मच किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। कारण भेंडीमध्ये नंतर टाकल्यानंतर मीठ त्याच्यामध्ये मिक्स होत नाही, म्हणून मसाल्यातच आपण मीठ मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भेंडीला ते बरोबर लागले जातं। 1 मिनिट आपण परतून व्यवस्थित घेऊया। मसाला चांगला परतला गेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो बारीक केलेला हा पण मी टाकते। 1 मिनिट हा पण परतून घेऊया व्यवस्थित। मसाले पूर्ण व्यवस्थित परतून तेल आपलं बघा कसं तेल आलंय, सुटलंय त्याला मसाल्याला। आता आपण ह्याच्यामध्ये भेंडी टाकायची आहे, जी मी परतली होती ती, आणि एकत्र करून घेऊ आपण। भेंडी एकत्र करून घेतली आहे। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि 2 मिनिटं आपण वाफेवर शिजून घेऊया परत।
उघडून बघूया. बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला अर्धा चम्मच जो घेतला होता मी तो टाकते. परत मिक्स करून घेते व्यवस्थित. दोन मिनिटं आपण झाकून पुन्हा ठेवूया. चला उघडून बघूया. बघू शकता आपली भेंडी आता तयार झाली आहे. मी तुम्हाला आता काढून दाखवते. बघू शकतात अशा प्रकारे मी मसाला भेंडी बनवली आहे. तुम्हाला मी केलेली मसाला भेंडी आवडली असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा. नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जय मल्हार.